राहणार आहे तर लुजर लुजर्स यांच्यामधून जो विनर्स होणार आहे तो पुन्हा एकदा मोरेगाव संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि नक्कीच बॅटल मोठी असणार आहे. एक साईडला विरारचा संघ, दुसऱ्या साईडला नालासोपाराचा संघ आणि अजिंक्य तारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक सर्व क्रीडा रसिकांचे, प्रेक्षकांचे व मान्यवरांचे सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय 2026 महासंग्राम. श्री स्पोर्ट्स आपणास विनंती केली जाते आपला एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू वेदांत पाठवून द्यायचं. चला आलेला आहे छोटा कद बडा धमाका. चला सामना पाहतोय रुद्रा. पहिला चेंडू पहा, चेंडू पडल्यानंतर थोडासा दिशा बदलताना आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता इकडे आलेली आहे. म्हणजे पहा या आधीचा सामना देखील लोएस्ट स्कोरिंग आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर आपण पाहिलं कुठेतरी बॅकफुटला संघ मोरेगाव असताना आपल्याला पाहिलं जेडी संघ विजयी झाला. आता इथून कुठेतरी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल जर का सामन्यामध्ये तुम्हाला राहायचं असेल. तुम्हाला चांगली संयमी खेळी करावी लागेल. गुडलक यांना काहीतरी करावे लागेल. तसंच श्री स्पोर्ट्स संघ म्हटला तर एक विरारमधील एक मातंबर संघ मानला जातो आणि त्या संघ कॅपेबल आहे. वारंवार आपण या दोन्ही संघांना चॅम्पियन्स होताना देखील पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा पॅडल स्वीप आपल्याला थोडं लांब केलेला चेंडू पाहायला भेटला, परंतु त्याला तेवढाच चांगला थोडंसं बैठक शॉट म्हणजे घुटना टेक फटका आपल्याला पाहायला भेटला. डिझोनमध्ये गेलेला चेंडू एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटली. समोरच्या दिशेने मारल्या चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना भेदून गेलेला हा पाहायला भेटलाय. चौका डीजे आता त्याला चांगली खेळी करावी लागेल. जर का संघाला पुढे न्यायचं असेल तर या खेळाडूचं म्हणजे पूर्ण 4 ओव्हर खेळणं गरजेचं असणार आहे. पाहूया कशा रीती हाताळला जातोय. पुन्हा एकदा पहा, याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. चौका आला त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट केलं, हे महत्त्वाचं क्रिकेट. क्रिकेट म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट म्हटलं जातं ते याला. नक्कीच आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय की फुल टॉस चेंडू पंचांनी इकडे नो घोषित केलेला आहे. नक्कीच किरण सर थोडं कळवायचं आहे की नो कशा पद्धतीचं आहे. फ्लायटेड नो दिलेला आहे इकडे. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण किरण सर यांना पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय आपण लेग अंपायरसाठी सन्माननीय श्री सुजितजी यांना देखील आपण पाहतोय. आमचे असोसिएशनचे सर्व पुन्हा एकदा रुद्रा सज्ज, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह म्हणजे संयमी खेळी इकडे होताना आपल्याला पाहायला भेटते. एक षटक संपलेलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. म्हणजे समीकरण 6 चेंडू 10 धावा. आता तुम्हाला इथून कुठेतरी अजून 3 षटकांमध्ये जर का 10 धावा आल्या तर 40 गाठणं गरजेचं. म्हणजे तुम्हाला रन रेट टिकवणं गरजेचं आहे. परंतु तेवढंच संघ श्री स्पोर्ट्समध्ये ताकद देखील आहे कमबॅक करण्याची. त्यांना कमबॅक करता येतो. दोन्ही संघ चॅम्पियन्स राहिलेले आहेत. वर्षानुवर्ष सामोरी राहिलेले हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. न्यामा बॉईज विपक्ष श्री स्पोर्ट्स संघ. चला वळून आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय. वैभव यांना पाहतोय, परंतु वैभव यांचं चांगली गोलंदाजी पाहायला भेटलं. थोडंसं पडल्यानंतर गती कमी झालेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडू इकडे आपल्याला पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण रुद्र यांच्याकडून पाहायला भेटलं. पुन्हा एकदा वैभव पहा, थोडंसं गोलंदाजीमध्ये थोडंसं चेंजेस होताना आपल्याला पाहायला भेटलं. या आधीचा चेंडू आपण पाहिला की थोडासा पुढे केलेला चेंडू पाहायला भेटला. त्यानंतर आपण पाहिला थोडासा मागे केलेला चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटला. खरोखर चांगलं षटक म्हणावं लागेल. मोठा फटका आलाय 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 आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. चौका शिवगणेश मित्रमंडळाचे सर्वे सर्वा
हो, पुन्हा एकदा डी झोनमध्ये गेलेला चेंडू आपल्या राजूजी यांचंही देखील इकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील अजिंक्यतारा मित्रमंडळातर्फे सहर्ष स्वागत असेल. आपण देखील मंचावर यायचं आहे, स्थानबद्ध व्हायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. हो, पुन्हा एकदा काहीच वेगळा फटका आपल्याला गुडलक यांच्याकडून पाहायला भेटला. नक्कीच गुडलक म्हटलं ना, रोहित जयस्वाल म्हटलं तर पालघरच नाही, मुंबईमध्ये देखील एक नामांकित खेळाडूंमध्ये ज्याची मोजणी केली जाते तो खेळाडू आपण पाहतोय गुडलक. थोड्याच दिवसामध्ये तुमच्या समोर एक स्पर्धा येणार आहे. त्या स्पर्धेचं पारितोषिक आहे 3 लाख आणि त्या स्पर्धेमध्ये आयकॉन स्वरूपामध्ये खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे हा खेळाडू रोहित जयस्वाल. म्हटलं जरा सर्वांच्या आवडीनिवडीचा, आपला सर्वांचा पालघरचा लाडका गुडलक. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 18 या धावसंख्या म्हणजे नक्कीच आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 18 वरती. पहिला षटक होता 10 धावांचा. दुसरा षटक चांगलं म्हणावं लागेल वैभव यांचा. ज्या षटकामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटलं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करताना वैभव आपल्याला पाहायला भेटला. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय अक्षय यांना पाहतोय. या आधीच्या सामन्यामध्ये चांगलं षटक हाताळताना फुलटा चेंडू समोरच्या दिशेने तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटला, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटली. याच गोलंदाजाने या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला भेटलं, परंतु आता पहा कमबॅक करताना पाहायला भेटतोय, कारण हा सामना महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू 2 क्षेत्ररक्षण भेदून सरळ निघून गेलाय. चेंडू सीमारेषा पार चौकार. रोहित यांच्या बॅटीतून 2 चौकार येताना पाहायला भेटलं. राहुल यांच्या बॅटीतून 1 चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु आता एलिव्हेशन कमी, मिसटॉक पाहायला भेटलं. पंचांकडे दाद मागितली जाते, रेफर केला जातोय. चला पंच किरण आपण यायचं आहे आणि विनंती करतो JDS संघाचे आपण या साईडला, सॉरी आपण या साईडला यायचं आहे. श्री स्पोर्ट्स थोड्या वेळासाठी आपण या साईडला यायचं आहे. मध्येच बोलू नका कोणी, मध्ये बोलू नका कोणी. सामना आपण पाहतोय रंगतदार. सामना आपण पाहतोय न्यामा बॉईज विरुद्ध विपक्ष आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स विरार. बॅटल मोठी आहे, कारण की धावसंख्या आपण पाहिली तर कुठेतरी आता न्यामा बॉईज संघ पुढे वधारताना आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु यापुढील अजून देखील मला वाटतंय 1 षटकाचा खेळ अजून देखील बाकी असेल. आतापर्यंत आपण पाहिले की 2.3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 24 वरती. चला विवेक सर आपण यायचं आहे. थोडंसं डिसिजन, कुठेतरी एक महत्त्वाचा डिसिजन आपल्या समोर येणार आहे, कारण फ्लायटेटसाठी इकडे रोहित यांनी कुठेतरी अपील केलेली आहे, परंतु विवेकजी आपले सर्वांचे लाडके पंच, आपण नेहमी वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना आपण पाहतो तेच पंच आपल्याला इथे पाहायला भेटत आहेत. सर्वांचे धक 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 इकडे लक्ष देतो आहे. तरी पण सुद्धा मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतो अप्पा पाटील तसेच अजून साथी, प्लीज आपण डगआउटमध्ये राहायचं आहे. प्लीज आपणास विनंती केली जाते, डगआउटमध्ये राहायचं आहे. प्लीज आपणास विनंती केली जाते. थोडंसं पहिलं वर्ष आहे आमचं, कोऑपरेट करा. पुढच्या वर्षी तुमच्यासाठी अजून एक पाहिजे तर मी खेळाडू कक्ष बनवतो.
अप्पा त्याला पण आतमध्ये घ्यायचं, त्याला पण. सामना ऑन होतोय पहा. चांगली कॉलिंग आपल्याला दोन खेळाडूंमध्ये पाहायला भेटली. व्हाईट चेंडू आहे ते हाताळताना आपल्याला पाहायला भेटतंय. कुठेतरी सामना चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा ओहो मागे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग इकडे पाहायला भेटली. 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला एक धाव येताना इकडे पाहायला भेटते. परंतु चांगलं एक निर्धाव चेंडूला कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चुका होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चेंडूची खेळी झालेली आहे 4. अजून देखील 2 चेंडू बाकी अक्षय यांचे. खोलवर टप्प्याचा चेंडू पहा. मिस स्टॉक पाहायला भेटला. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. पडल्यानंतर लेग ब्रेक झालेला चेंडू. पुन्हा एकदा अक्षय पॉईंटच्या दिशेने मारला फटका. परंतु एक धाव डी झोनमध्ये गेलाय. षटक संपलेलं आहे आणि नक्की 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 27 या आकड्यावरती. देऊया एक संधी डीजेला. ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे आकाश. त्याच पद्धतीने या क्षेत्ररक्षकाला रुद्राला नक्कीच आपण पाहतो. दुसऱ्या क्षेत्ररक्षकडे. परंतु पहा इकडे कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला भेटली राहुल यांच्याकडून आणि सरळ सीमारेषा पार चेंडू मारला. गडी बाद झाले आहेत. मोठा धक्का इकडे न्यामोबाई संघाला. कुठेतरी बरंच कालावधीनंतर कुठेतरी विकेट येताना आपल्याला पाहायला भेटतंय. जाऊया एक डीजेकडे. ऐकूया सुमधुर संगीत डीजे. हो नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. ह्या षटकामध्ये पाहू शकता आपण पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवरती एकदा वेताना पाया, चौथा चेंडू देखील तेवढा चांगला हाताळताना आपल्याला पाहायला भेटला. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 30 या आकड्यावरती. एक गडी बाद झालाय. परंतु पहा इकडून येणारे प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. गडी बाद. स्पोर्ट्समॅनशिप आकाशजी, स्पोर्ट्समॅनशिप म्हणावं लागेल या खेळाडूकडून. पंचांनी डिसिजन नव्हतं दिलं, त्याच्या आधीच त्यांनी क्रीज सोडली, सांगितलं मी गडी बाद आहे आणि सरळ निघून गेला. आणि याला बोलतात स्पोर्ट्समॅनशिप. वळूया डीजेकडे.
त्याला पाहायला भेटली, परंतु का हा ना मध्ये पाहूया काय होतंय, काय घडतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेला रनआउट स्वरूपामध्ये विकेट जाताना आपल्याला पाहायला भेटलं. संघाची धावसंख्या जाऊन पोचले 31. विजयासाठी जरूरत असेल ती 32 धावांची. वळतोय डीजेकडे, ऐकू एक सुमधुर संगीत. डीजे आका आपण जो गाणं ऐकवला त्याच्यानंतर नक्कीच आपली आई जीवदानी असेल किंवा आई बारुंडा देवी असेल, त्यांचं नक्कीच आपल्याला लक्ष वेधलं जातं. 24 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असेल. आपल्या जे या परिसरामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी जे पुरवतात ते प्रतीकजी यांचं देखील इकडे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. प्रतीक कांजणे. चला आपण पाहतोय 24 चेंडू 32 धावांचं बलमोठं आव्हान आपल्याला पाहायला भेटणार आहे. जर का माझा आवाज पापडपर्यंत पोचत असेल तर नक्कीच तुमची खूप आठवण इकडे किरू पाटील यांना येते कीच यायचं. चला बोलतोय सामन्याकडे. त्या साईडला आपण पाहतोय, एक साईडला श्री स्पोर्ट संघ, दुसऱ्या साईडला न्यामा बॉईज ओमकार. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पाहिला चेंडू मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. रोहित पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं पहा चांगलं एलिव्हेशन पाहायला भेटलेलं, परंतु थोडंसं गॅप आपल्याला कुठेतरी शोधायच्या प्रयत्नामध्ये आपल्याला विदंत पाहायला भेटत आहेत. परंतु गॅप तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. ओमकार यांच्याकडून पुढील चेंडू. पुन्हा एकदा पहा चांगलं सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला भेटतोय. वारंवार आपण पाहतोय विनीत यांच्याकडून वेदांत यांना जास्तीत जास्त स्ट्राईकला होताना आपल्याला पाहायला भेटतात. मोठा फटका प्रयत्न, चुकी 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 चुकी. इकडे आपण पाहतोय गणेश पाटील यांच्याकडून चुकी झाली. चेंडू सरळ वन बाउन्स निघून गेला, सीमारेषा पार, चौकार. ते कुठेतरी चुकी इकडे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला भेटली. पुढील चेंडू टॅप केला चेंडू. पाहूया किती धावा येतात. एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणजे कुठेतरी कमबॅक होताना आपल्याला पाहायला भेटलं. या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आलेले आहेत 7. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव येताना पाहायला भेटली. या एक धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचली 8 या आकड्यावरती. म्हणजे पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 8 आलेली आहे. या आधीच्या इनिंगमध्ये पण आपण पाहिलेलं होतं, पहिल्या षटकानंतर 7 आल्या होत्या. म्हणजे सरासरी समांतराने जाताना आपल्याला पाहायला भेटते. परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या धावा येणं योग्य आहे. श्रीस्फोट संघ चांगल्या पद्धतीने आता फलंदाजी होताना म्हणजे सेट बॅटर आपल्याला पाहायला भेटत. एक साईडला आपण विनीत यांना पाहतोय, दुसऱ्या साईडला आपण वेदांत यांना पाहतोय. आणि या दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली बिल्ड होताना आपल्याला पाहायला भेटते. आणि पार्टनरशिप तोडणं न्यामा बॉईजला गरजेचं असणार आहे जर का या सामन्यामध्ये राहायचं असेल. परंतु तोडण्यासाठी कोणता गोलंदाज आपण वापरावा. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहन यांना, म्हणजे रोहित यांचं छोटे बंधू, म्हणजे मार्कवा स्टीवा, मार्टिन सुजी असे 2-3 प्रत्येक संघामध्ये आपण भाऊ भाऊ पाहिलेले एक वर्षी. तसेच हे भाऊ देखील बरेच वर्षापासून. पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खालती राहिलेला चेंडू
आपल्याला पाहायला भेटला. एक धाव इकडे आपल्याला एक धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचले 9 या आकड्यावरती. हो, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फॉलोअर थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्या सीट्या गडगडाट इथे येताना आपल्याला पाहायला भेटतोय. आजच्या तारखेला जे म्हटलं ना की न्यामवय संघ म्हटलं तर आपल्या मोरेगाव नगिंदस मधील पुन्हा एकदा स्लाइस केलाय चेंडू सरळ डी झोन मध्ये जाताना आपल्याला पाहिला सन्माननीय विनय नरसर यांचा देखील आगमन झालं आहे. यांच्याकडून आपल्याला नक्कीच फर्स्ट एड किट आपल्याला उपलब्ध झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. पुढील चेंडू रोहन यांचा पाहूया कशारित्या हाताळला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलोअर थ्रू मध्ये गेला. चेंडू पाहूया काय होतं काय घडतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी पुन्हा एकदा रेफर केलेला आहे. पाहूया वळतोय पंचांकडे, वळतोय पंचांकडे. तोपर्यंत देऊया एक संधी डिझेल. ऐकू एक सुमधुर संगीत. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. या 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटक म्हटलं तर 7-8 धावांचा आलेला. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झाला आणि 2च धावा आल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा टॅप केला चेंडू. तेवढी चांगले क्षेत्र फेकी झालेली आहे. डायरेक्ट हिट इथं होताना आपल्याला पाहायला भेटतं. ओमकार यांच्याकडून गडी झालाय बाद. मोठा धक्का, मोठा आदरा. विनीत नावाचा वादळ येतोय संपुष्टात. डीजे विनंती करतो दोन्ही संघ आणि या पुढील देखील संघांना विनंती असेल की जास्त वेळ घ्यायचा नाही. आतापर्यंत आपण पाहतोय रोहन यांचं षटक ज्याच्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव, पहिला चेंडू एक धाव, निर्धाव एक धाव, विकेट विकेट म्हणजे विकेट हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया काय होतंय. ओ स्लाइस केलाय चेंडू, स्लाइस केलाय चेंडू. एक धाव आलेली आहे. एक धाव येताना आपल्याला पाहायला भेटतंय. एक धावेने स्कोर कार्ड वधारला जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोचलंय 11 या धाव संख्येवरती आणि नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. 11. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही. विनंती असेल लगेचच सामना ऑन करायचा. एक साईडला आपण पाहतोय श्री स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय न्यामो बॉयज संघ. जिंकण्यासाठी उलटा सुलटा समीकरण आपल्याला पाहायला भेटणार आहे. 12 वरती 21 आणि 21 रन करायचे असतील तर तुम्हाला ते 12 चेंडू हाताळावे लागतील आणि 12 चेंडू हाताळायचे असतील तर त्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 3 फटके मोठे खेळावे लागतील. चला अनिश कुठे असेल त्याने कृपया करून संकेत यांच्याकडे संपर्क साधायचा. अनिश केदारी रील स्टार. नक्कीच आपण पाहतोय अरे माईक घे मला माईक घे. आपला माणूस चंद्रावर आहे. पुन्हा एकदा खोलवाड. हो चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला भेटली. पंचांचा बोट आकाशाकडे. गडी होतोय बाद. पुन्हा एकदा मोठा धक्का पाहायला भेटतोय. श्री स्पोर्ट्स प्रसाद नावाचा धक्का. डीजे
सोबत आपल्या ताई आहेत आपल्या स्टेजच्या, नक्कीच उजव्या बाजूला आपल्याला त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकता ब्लू लेमन मोजेटो, त्यानंतर पिंक मोजेटो, अशा प्रकारचे पायनॅपल मोजेटो, या प्रकारचे बरेच म्हणजे थंड पेय तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच तुम्ही त्या सर्वांचा आस्वाद घ्याल ही विनंती करतो. बोलतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिकडे आपण पाहतोय सिद्धेश यांना म्हणजे फिरकीचा जादूगर मानला जातो. पालघर जिल्ह्यातील एक बोटामध्ये 2 टन करण्याची ज्याच्याकडे कळा आहे तो गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अमय यांच्याकडून होण्यासाठी प्रयत्न केला, परंतु चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार डीजे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय स्पर्धेचे सर्वे सर्वा निलेश दादा देशमुख यांचे इथे शुभागमन. तदनंतरला अरुण दादा जाधव यांचे इथे शुभागमन. तदनंतर अमितजी वैद्य साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं इकडे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर. तदनंतर आपण पाहतोय किरणजी काकडे साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. तदनंतर बुट्टो समाणी साहेब यांचं देखील इकडे आगमन झालं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय अजिंक्यतारा मित्रमंडळ आयोजित नगर सेवक चषक 2026 चा महासंग्राम. यस मान्यवरांची मांदेळी आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय स्पर्धेचे सर्वे सर्वा निलेश देशमुख यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचे देखील अजिंक्यतारा मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे सर्वे सर्वा अजिंक्यतारा मित्रमंडळाचे लाडके नगरसेवक तसेच श्रीकांतजी सर यांचं देखील इकडे आगमन आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सर. आणि आलेल्या सर्व मान्यवरांसाठी या मॅचचं शेड्यूल सांगतोय. एक साईडला श्री स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय, विरारचा संघ आहे, तर दुसऱ्या साईडला विपक्ष पाहतोय मोरे गावातील एक मातंबर संघ म्हटलं तर न्यामा बॉईज संघ. या 2 संघांमध्ये लढत आपण पाहतोय. नक्कीच महासंग्राममध्ये आपण पाहतोय 2 संघांमध्ये लढत असताना 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना पाहूया काय होतंय काय वेळ. पर चांगली गोलंदाजी इकडे आपल्याला सिद्धेश यांच्याकडून पाहायला भेटतंय. आपण पाहतोय मंचावरती अजिंक्यतारा गोविंद पथक असो किंवा अजिंक्यतारा मित्रमंडळ असो, अजिंक्यतारा क्रिकेट स्पोर्ट्स क्लब असो, अजिंक्यतारा कबड्डीच्या स्पर्धा असतील, अजिंक्यतारा खो खो असेल, कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यांचं सर्वात जास्त मोलाचं सहकार्य श्री निलेश दादा देशमुख साहेब यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय श्री अमितजी वैद्य साहेब यांचं देखील इकडे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तदनंतर आपण पाहतोय अरुणजी जाधव साहेब यांचं देखील इकडे आगमन झालं आहे. किरणजी काकडे साहेब यांचं देखील इकडे आगमन आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सर. सेकंड हाफची पहिली मॅच बनव ना. सेकंड हाफची पहिली मॅच बनवून दे ना. मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, कुठून देऊ म्हणून मी तेच बोलतोय. चला येणारे 6 आणि 6 मध्ये 10 धावांची गरज. हृदयाची धक 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 वाढवण्यासारा आपल्या भेटीला आलाय. षटक क्रमांक 4 हेमल भावसार याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ओहो पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने त्याला वाईट घोषित केलाय. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ठासाळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारचे चेंडू पडते की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास कोणता संघ घडवेल? येणारे 6 मध्ये 9ची गरज. हो नक्कीच. पहिल्या 6 मध्ये 10 आलेले, आता 6 मध्ये 9ची गरज. आता तुम्हाला कमबॅक करावं लागेल. ही परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आहे ना, जर का तुम्हाला दिल्लीत बसायचं असेल ना, तर इकडे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. यस 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 मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय?
चला पंच इशारा. एकेरी धाव. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल म्हणजे मॅच इक्वेशन आले. येणारे 6 मध्ये 9ची गरज. 6 मध्ये 9ची गरज. विशूचा जर विचार केला तर 4 मध्ये 10ची आतापर्यंत खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अंकित गवत चेंडूवरती आलेत. थोडेसे फंबल तत्वर. एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड झाले म्हणजे धावफलक जाऊन पोहोचलंय 24 धावा धावफलकावरती लागलेत. 32 धावांचा पाठलाग करत असताना हृदयाची धगधग धगधग वाढवणारा सामना आपल्या भेटीला आलाय. नक्कीच नक्कीच हृदयाची धगधग वाढणार. बघूया. चुकी इकडे चुकी आपल्याला पाहायला भेटते. इथे कुठेतरी घोर चुकी आपल्याला पाहायला भेटते. चेंडू सरळ वाईट स्वरूपामध्ये डी झोनमध्ये जाताना पाहायला भेटला. मी सर्व खेळाडू कक्षाच्या समोर असलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण या साईडला यायचं आहे प्लीज. थोडीशी अडचण आम्हाला होते. समालोचन कक्षामध्ये देखील अडचण आपल्याला पाहायला भेटते. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये तर विनंती असेल या साईडला यायचं आहे. सन्माननीय रोहनजी खैरे साहेब आपण देखील मंचावरती यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. प्लीज आपण देखील यायचं आहे. बेबळे सर देखील आले आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती आहे. तुमचा देखील इकडे सहर्ष स्वागत असेल. 6 मध्ये 10 धावेची गरज. सामना कोणत्या वळणावरती आलाय. येणारे 5 आणि फक्त 5 धावेची गरज म्हणजे एक चेंडूमध्ये आतापर्यंत हेमलने 5 धावा खर्च केले. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने नरम हाताने चेंडूला खेळलंय म्हणजे येणारे 4 असतील. येणारे 4 चेंडूमध्ये 4 धावेंची गरज असेल. सामना अशा वळणावरती आला. सामना टर्न केला विशून्याने. वेदांचा जर विचार केला तर पार्टनरशिप बिल्ड केली या दोन्ही खेळाडूंनी. विशूचा जर विचार केला तर 5 मध्ये 11 धाव्यांची गरज आणि वेदांचा जर विचार केला तर शांत आणि संयमी खेळी. 9 मध्ये 9 आतापर्यंत सिंगलला महत्व दिलं. आता सिंगलला महत्व द्यावं लागेल. येणारे 4 आणि 4 मध्ये 4ची गरज. नक्कीच तुम्हाला एखादी फील्ड एखादा चांगला क्षेत्ररक्षणच तुम्हाला आता या सामन्यामध्ये तुम्हाला बचाव करू शकतो. पहा संधी आहे. नामी संधी होती. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे होता. कुठेतरी चुकी आपल्याला यष्टी रक्षकाकडून होताना पाहायला भेटतंय. यस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. 22 चर्पमध्ये एकेरी धाव खात्यामध्ये अडवले. येणारे 3 चेंडू असेल आणि 3 धावेंची गरज असेल. हो यावेळेलाच का हेमल भावसार अशा रीतीने गोलंदाजी नाही चालणार. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी आणि अशा रीतीने धावा खर्च केल्या. टीम चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. श्री स्पोर्ट या संघाला 3 मध्ये एकेरी धावेंची गरज. खांदे उंचावलेत संघाचे. स्कोर बराबरीला झालाय. 3 मध्ये एकेरी धावेंची गरज. विशूचा जर विचार केला तर सातत्याने विशूची चर्चा होईल. 6 मध्ये 12 धावेंची खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. येणारे 3 असतील आणि फक्त एकेरी धावेची गरज असेल. 3 चेंडू असेल आणि एकेरी धाव. अटॅक इन फील्ड क्लोज इन्काउंटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 मध्ये 10 धावेंची गरज. तर सामना कोणत्या वळणावरती आलाय. 3 मध्ये 9 खर्च केलेत हेमलने. टॅपच्या सामना खेळून काढायचे. सामना फिनिश. सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री स्पोर्ट विरार. हार्ड लक टीम न्यामा बॉयज मोरेगाव. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच लगेचच यायचं आहे. श्री स्पोर्ट्स विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर संघाचा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना विनंती करतो आपण थोडं लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करायचे. अनिकेत माझ्यासोबत यायचं आहे प्लीज.